कारण राहिले यामुळे कोणते कारण राहिले यामुळे जेव्हा तुझ बळे कष्ट व्हावे जेव्हा तुझ बळे कष्ट व्हावे नाही जात जीव होत नाही हानी नाही जात जीव होत नाही हानी सहजते मनी आठवले सहजते मनी आठवले नाही काही चिंता मरत उपवासी नाही काही चिंता मरत उपवासी अथवा त्या म्हैशी गाई व्हाव्या अथवा त्या म्हैशी गाई व्हाव्या हे तो तुझ कळो येतसे अंतरी एक तुझ कळो येतसे अंतरी लापणी कवरी स्वाच भाव आपली कवरी साच भाव कोणते कारण राहिले यामुळे कोणते कारण राहिले यामुळे जेव्हा तुझ बळे कष्ट व्हावे जेव्हा तुझ बळे कष्ट व्हावे तुका म्हणे देवा नाशिवंतासाठी तुका म्हणे देवा नाशिवंतासाठी पायासवे तुटी करीती तुझ्या पायासवी तुटी करीती तुझ्या कोणते कारण राहिले यामुळे कोणते कारण राहिले यामुळे जेव्हा तुझ बळे कष्ट व्हावे जेव्हा तुझ बळे कष्ट व्हावे प्रस्तुत प्राप्त भंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबरान जगात्यातील जेवढीकरांच्या प्रतीप्रमाणे 325व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. अभंगाचं भेट आहे आणि पहिलं चरण त्याचा विचार करून दुसऱ्या चरणाचा विचार आपल्याला करायचा आहे. काल पहिलं चरण काल सुरू झालाय काय कोणते कारण राहिले यामुळे की जीव्या तो जवळ कष्ट व्हावे देवाला परिहार देत असताना म्हणतात जगद्गुरु तुकोबा की माझं काही काम राहिलेलं कारण नाम काम काही काम राहिलं नाही देवा माझं काही नाही तुला वाटत की तुकाराम महाराज सही करायले आठवण करायले बोलवायले की काहीतरी काम सांगते काही असं काही नाही आपलं काही काम उगाच सहजते म्हणे आठवले हो काय झालं सहजते म्हणे आठवले म्हणजे तुला हाक मारावी तुझं स्मरण करावं असं मनात आठवलं म्हणून स्मरण करायलो वास्तविक तुला कष्ट देण्यासारखं माझ्याकडे काही काम देत नाही मी तुला कष्ट देवा असे तुकाराम महाराज सांसारिक लोक देवाला कष्ट देतात आपला विषय 2 दिवस कष्ट देतात देवाला हाका मारतात त्या हाका मारणाऱ्यापैकी तुम्हाला सांगितले कोण हाका मारतात ते लक्षात बसले की नाही तुमच्या कोणा कोण कोण हाका मारतात देवाला विषयी का पामर का जिज्ञासू का ज्ञानी का ज्ञानोत्तर विषय आणि ज्ञानोत्तर जिज्ञासू कोणालाच हात मारित नाही देवाला त्याच्या गुरुला मारते विषय झाला पामर बी नाही पामरला विषय फक्त पामराला हाक मारायची अकलच नाही ते आपल्या तोऱ्यात असते उलट म्हणते पट्ट्यानं केलं म्हणून झालं ते घेऊन ठेव काय आपले ते म्हणते तुम्ही बघा आणखी पामर माणसं काय म्हणते माहिती का ते करावं लागते आम्ही उसाला पाणी दिलं हे खत टाकला हे केलं ते केलं नांगर डोंगर म्हणून ह्या पट्ट्यामुळे ऊस आलाय उग काय जेव येतात त्याला कोणता देऊन ठेवू नाही कर्तृत्व काय म्हणते की मी केलं म्हणून झालं किंवा होतंय असा पक्का त्याचा विश्वास आहे कोणाचा पामराचा ते देवाला काय नाक मारित होतं आणि पुन्हा संकट आलं तरी भेट नाही किती त्याला काही संकट येऊ त्याला कळत नाही कळत हे थोडं थोडं विषयीला कळतंय म्हणून तर आमच्या परमार्थामध्ये विषयी लोक आहेत तुम्हाला म्हणतो त्या दिवशी त्याला शिव आलाय हो पण धळेल कोण उठणार काय शिव आलाय त्याला कळतंय ते सुख मिळावं लक्षात आलं की नाही असं वाटतंय आणि ते देवाला हाका मारायला लागतात पण हाका माराव्या त्यांना काय आपण कसं कष्ट द्यावे हे त्याला कळत आणि सुख कशाचं हे कळत हो त्यांना संसाराचं सुख आहे असं वाटतंय पण त्याच्या निमित्तानं हाका मारते कोण विषय जिज्ञासू हाका मारित आहे कोणला फक्त गुरुला
त्याला त्याचा देवच गुरु आहे. त्याला देव राहिला नाही, त्याला फक्त गुरु देव. ते गुरुविना देव तुझा म्हणून त्याचे प्रमाण दिलं तुम्हाला. काय काय म्हणलो आपण ते नाही. गुरु हा संत कोळीचा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विन देव तुझा पाहता नाही हे जिज्ञासू, हे शिष्य जिज्ञासू आहे. त्याला गुरुशिवाय देव आहे का कोणी नाही. देवाला किंमत देत नाही. काय म्हणजे निळोबार आहे? ऐका ना तुम्ही. निळोबार आहे ज्यावेळेला तुकाराम महाराजांना दावा करू लागले, तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्यावर असा प्रसंग आहे आपल्या संत चरित्रामध्ये. आणि देवला धरणं धरून बसले होते. तुकाराम महाराज नांदोटीच्या दारावून गेले, तिथं धरणं घेऊन बसले होते ते 42 दिवस. किती? 42. असं तुकाराम 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 आणि तुकाराम तुकाराम तुकाराम. आता गेले वैकुंठाला. आणि वैकुंठाला गेलेलं काय 100 भारी यायचं काय? पण यावं लागलं महाराज काय काय लोकांसाठी. एक वर्ष ठेवण्यासाठी एक बार यावं लागलं, एक बार ह्याच्यासाठी यावं लागलं, आणि भागीरथीसाठी एक बार यावं लागलं. मग ते आता पण जुजबी गोष्ट येणं होते काय हो? लांब आहे ना वैकुंठ. होय ठीक आहे साहेब, ठीक आहे साहेब ऐका म्हणा ना, लांब आहे. हो तर तुम्ही काय हाका मारायले असं अवघड आहे ना. असं नाही. तुकाराम महाराज म्हणले बघा देवा तुम्हीच सांग, माझ्या शिष्याची जमली त्याला काय पाहिजे ती द्या. म्हणून ती स्वतः देव आले आणि ते डोळे झाकून तुकाराम 42 उपाशी बसलो. अन्न पाण्याचा त्याग केला. देव म्हणजे उघडा डोळे उघडा, निळवा डोळे उघडा. तो कोण? मी म्हणजे विष्णू अनुरंग आलोय. तुम्ही तुकाराम महाराजांचा दावा करता, काय पाहिजे ते सांगा. ते म्हणजे तुला कोणी बोललो? तू कशासाठी येते? तुझं लागे बोलाविले कोणी? आणि प्रार्थील्या वाचून आला शिका. तुला बोललं का म्या? मग न बोलविता तू येणं हे चूक आहे की नाही? मला तुझी गरज नाही. हा नाही. तू का म्हणे म्हणलेला म्हणे तुझं नोळखोची देवा, तुला आम्ही ओळखीत असतील ब्रह्मांडाचा नाही कोण वैकुंठाधिपती. मला गरज नाही. तुला ओळखीतही नाही का मी? तुला हाक मी मारले नाही. विष्णू विष्णू म्हणलो का, पांडुरंग पांडुरंग म्हणलो का मी तुकाराम तुकाराम बोंबलायलो. आणि तू कशाला इथं आला? वापस जाय देवा, आम्हाला तुझी गरज नाही. तू कयाचा धावा करीत असो. तू का म्हणे निळा म्हणे तुझं नळकोची देवा, तू कयाचा धावा. आम्ही तुकाराम महाराजांना हाक मारतो, तुझी गरज नाही. गिरायक खट्याळ नाही. याला गोष्ट पाहिजे, माझी गरज. परत यावं लागलं. परत गेले वैकुंठाला सांगितलं तुमचा तुम्ही शिष्य सांभाळून घ्या, मला समजत नाही. महाराजांना पुन्हा यावं लागलं. आणि त्यांचे मग घरा आले कृपाळू. सांभाळिले 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 अनाथा. केला निळा पाव. मग सांगा बरं, निळोबाऱ्याला देव आराम होता का? हा नाही. वैकुंठाहून कष्ट घेता आला, पण तो कष्ट घेतलं फुकट घेतलेस. मी तुला बोललेच नाही. म्हणजे मुमुक्षुला कोण पाहिजे? गुरु. त्याला गुरुला थाक मारता येते, कळलं का? आणि त्याचं ध्येय गुरु आहे. आणि ज्ञानी आता देवच झालाय. असं झालं ना आपलं. ज्ञानी आपण झाला देव. मग हाक मारते ज्ञान उत्तर एक आनंद विषय. कसा विषय हाक मारते ते त्याला कष्ट द्यायचे. कोणला त्रास द्यायचे तो विषय. हो त्रास. माझ्या पोरीचं दुखणं राहू दे देवा, मी तुला पंगत करेल पंढरपूरला. इथवर तयारी बघ. पोरीचं दुखणं राहू दे, पोराला बायको मिळू दे. बघ नवसे मला नवस संसारिक म्हशी गोसू दे, हा कोणाच्या म्हशी गोसू दे. आपल्या काय गरज पडली की आपण हाका मारतो. आणि मग हाका मारले होते आणि ते तशी सेवा केल्यावर कष्ट ते काही पण त्याला पुरवायला त्याचे कष्ट तुम्हाला पडते पडलेले आहेत महाराज.
आता ज्ञानोत्तराची सेवा मनानं करते, ती बाजू वेगळी आहे. नाथांच्या पूर्वजाचं म्हणजे भानदास महाराजांचं घोडं धरून बसला होता की नाही, ते मनानं सेवा करते. त्यांच्या ऋण जास्त झालेलं असते म्हणून मनानं सेवा करते. ते म्हणत नाही तेव्हा आमचं घोडं सांभाळ म्हणून, पण हे सांभाळते. आता त्याला ती सवय आहे, ते काही न मागे त्याची रमा होईल अशी मागत नाही, त्याच्या मागं लागते. पण हे संसारी लोक मागतात आणि त्याला कष्ट देतात आणि ते तुमच्या इच्छापूर्तीसाठी काही ना काही करतो. ईश्वर आहे ते विचार. तुकाराम महाराज म्हणजे कोणते कारण राहिले यामुळे मला काही खोळंबलं नाही, काही अडकलं नाही देवा, काही कामच नाही. तुझे म्यामुळे कष्ट व्हावे, तुला मी कशाला कष्ट देऊ देवा पांडुरंगा? नाही, सहज ते म्हणे आठवले हो, तुला सहज मनात स्मरण झालं म्हणून तुला हाक मी. आता दुसऱ्या चरणामध्ये आपण ह्याचा विचार 2 दिवस केलाय. नाही जात जीव होत नाही हानी, म्हणजे माझा काही जीव जात आणि माझी हानी नाम नुकसान काही होत. आणि खरा विचार केला तर तुकाराम महाराजांचं नुकसान नाही, त्यांचा जीव जात नाही. कोणाचा जाते सांगा? मानिक आपला जाते का? आणि मग जात तर नाही काय हाका मारतात, हा करतात. जात तर नाही, ओरडतच काम आणि हानी काही होत नाही. हानी नाम नुकसान, मग नुकसान तर होत नाही. मग त्या दुःखी कष्टी का होतात? काही कमी जास्त झालं की यंदा पाऊस काळ झाला, एवढा हे पाऊस काळ, पिकं गेले, शेतकरी तोंडले मोठ्या झाली का काय? राम तोंडे नुकसान झालं की नाही लोकांचं? किती लोकांचं नुकसान झालं पावसाने? म्हणजे संसारिक लोकांचं नुकसान होत आहे असं संसारिक मानते ना महाराज, बरोबर आहे की नाही? नुकसान होते का असं मानते. हे संत तुकाराम महाराज म्हणजे आमचं काय नुकसान होतच नाही. बरोबर आहे महाराज, नाही होत नुकसान. का होत नाही नुकसान? आणलंच होतं संघ काय, हे तर भगवद्गीता सांगतील तुम्हाला. तुम्ही आणलं होतं संघ काय, नेणार संघ काय? नुकसान देह संबंधानं पसाऱ्याचं नुकसान झालं. अहो ते देह संबंधाच्या पसाऱ्याचं नुकसान काय, देहाचं नुकसान झालं तरी आम्ही मानायला तयार नाही. देहाचं नुकसान सुद्धा होऊ दे, याचा विचार अगोदर करू की नाही जात तर जीव जातच नाही, कोणाचाच जात नाही. तुकाराम महाराजांचा जात नाही असं नाही, आमचा तुमचा सुद्धा जात नाही. म्हणून जीव जात नाही याचा अर्थ त्या चैतन्याला धरून मोरायले, अंतकरणाला धरून मोरायले नाही. कोणाला धरून मोरायले? ते कारण काय, निस्ता अंतकरण जीव नाही, निस्ता देह जीव नाही आणि निस्ता चैतन्य जीव नाही. तिन्हीचा संबंधामुळे जीव जसे आहे ना, त्यातलं जात आहे काय? चैतन्य जात नाही म्हणजे हे सांगायचं तुकाराम महाराजांना. चैतन्य आणि चैतन्याला जाणं येणं संभवनीय, आत्म्याची नाही जाणे येणे, आत्म्याची नाही खाणे जेवणे, आत्म्याची नाही भोगभोगणे, गेला गेला म्हणणे सर्व मिथ्या. आत्म्याला खाणे नाही, जेवणे नाही, येणं जाणं नाही, भोग भोगणं नाही. जे तुम्ही गेला 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 म्हणतेत ना माणसं, गेला का? आपण बसल्या मड्यापाशी ठेवल्या, जीव गेला. हा, त्या संबंधाने हे महत्वाचं म्हणता येईल, प्राण गेला. काय गेला? प्राण. ते बी प्राण एकटा जात नाही हो, त्याचे सगळा बाळच घेऊन जातो, त्याचा पसारा माग सगळा घेऊन जातो. ज्ञानेश्वर महाराज म्हणते ना, शरीराची सांडी, हा शरीराची सांडी, हा इंद्रियाची तांडी, हा आपण या सगळी जोडी घेऊन जाय. हो, पण आहे उचललेल्या प्राणासरीची इंद्रिय निगती अपेक्षा, ठीक आहे, त्याच्यातलंच आहे हे बुद्धीपाशी अंकार. हा, प्राण उचलला त्याच्या पाठीमागे 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय तांडा गेला, सगळं गेलं. प्राण गेला की मन गेलं, बुद्धी गेली, अंतःकरण सगळं गेलं. प्राण गेला की त्यावेळेला सगळं गेलं, काय राहत नाही, काही राहत नाही. आणि मग त्या टायमाला मरण म्हणते. की इतका तांडा गेल्यावर काय झालं, कोण घ्यायचं? घ्यायचं
मग इतका तांडा मधात आला की मग जीवन बरं काय. पण त्याच्यामध्ये आवाज पाहिजे बरं. हे नुसतं तांडा जड आहे, मन जड आहे, बुद्धी जड आहे, इंद्रिय जड आहे, प्राण जड आहे, हे सगळे जड आहे. का मायाकारी. आणि मायाकारी पदार्थ सगळा जड आहे. माया जड आहे, माया जड आहे. चेतनामुळे चेतन आहे रे, माया चेतन नाही, जड आहे. माया जड आहे करायचं. आणि मग माया कार्य जड आहे. कारण जड असेल तर कार्य जड आहे, अध्यात्मशास्त्र. आणि मग असं जर असेल तर ह्या इंद्रियाचा तांडा त्याच्याबरोबर सगळा जातो. आणि आभास कुठंच रूप आहे, प्रतिबिंब बिंब रूपच आहे. प्रतिबिंब कसं आहे, बिंब रूप आहे. म्हणून घट फुटली यावरी, बहिणाबाईंनी एक मोठा मजेदार दृष्टांत दिला. घट फुटली यावरी नभ नभाच्या अंतरी. पाण्याची घागर, पाणी ठेवलेली घागर फुटली किंवा रिकामी घागर असली, रिकाम्या घागरी सुद्धा आकाश आहे की नाही, त्याला घटाकाश म्हणतात. घटाकाश, जलाकाश, मेघाकाश, महाकाश. आकाशाचे 2-4 प्रकार सांगितले तुम्ही नीट लक्ष करून. मला वाटतं तुमचा विचार सांगा इथवर झालता काय की रे, तुमचं डोसकं तुमचं नाही जाग्या नाही. 4थ्या तरंगात झालतं, आलता प्रवेश करायला. पण ते काय, मग हे आकाशाचे किती प्रकार आहेत, मानक किती प्रकार आहेत, कोणते कोणते. घटाकाश, जलाकाश, मेघाकाश आणि महाकाश. मग कोणत्या ठिकाणी कोणतं लावा, ब्रह्मचैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य, कुठंच चैतन्य. महाकाश ब्रह्मचैतन्य. आव महाआकाश ब्रह्मचैतन्य. बर. हा. मेघाकाश, मेघाकाश ईश्वर चैतन्य. बर. जलाकाश, जीव चैतन्य. हा, जीव चैतन्य. आणि घटाकाश, घटाकाश जीव चैतन्य. हा, इथं उठलं तुझं नाही पक्का क्या म्हणून का नाही. याचं डोस केलंय चांगलं आहे, पण रजोगुणानं खाल्लंय. काय नाही खाल्लंय, नाही खाल्लंय रजोगुणानं. उपजच गवाळ घेऊन बसते, नाही तर डोस कसं पडले. बघा हे आकाशाचे 4 प्रकार सांगितले ना, ते बरोबर आहे. आणि ते कोणत्या ठिकाणी कोणतं नाव हे कळलं पाहिजे माणसाला. बहिणाबाई काय म्हणल्या, बहिणाबाईला वेदांत बाबा तुकारामाची संत महात्म्यांना महाराज पंडिताला पंडित येते, पंडिताहून पंडित आहे, कोणाचा येत नाही सांगणार इतका अभ्यास त्यांचा. त्यामुळे घट फुटली यावरी नभ नभाच्या तैसा देह गेली आणि जीव शिव मिथ्या. देह गेला का मग जीव बी शिव बी बरोबर आहे ना, उपलब्ध याच्याशिवाय नाही ना. घागर फुटली मग आकाश कुठे गेलं, हा घट आकाश मग आकाश झालं. तसंच काम आहे या चैतन्याचं. काय गेलं काय तुमच्या याच्यात, जीव जात आहे, जातच नाही, जीव जात नाही, जात नाही, ते बरोबर आहे. जीव त्या संबंधानं म्हणतात त्याला, म्हणजे अधिष्ठान चैतन्य कुठे असतं, त्याच्यावर अध्यस्त अंतकरण. आणि त्या अंतकरणात त्या चैतन्याचा आभास नाम प्रतिबिंब. आणि इतक्या मुळ्याला जीवत्व आलं, कळलं. इतक्या संबंधाला जीव म्हणतात. इथं जीव नाही जात, जीव होत नाही. आणि माझा काय जीव, आता बहिरंगाने असा अर्थ आहे, माझा काय जीव जाणार झाला जेव्हा तुला हाक मारायला मी, म्हणजे मी काय मरण झालोय असं कोणाला म्हणायचं. इथं ते वाच्य अर्थानं, हे वाच्य अर्थ आहे बरं काय, हे वाच्य अर्थ आहे. हे एवढ्या अर्था भागत नाही, एवढ्या अर्थाला माणसाला बसत जाऊन घेऊन वाच्य अर्थानं काय म्हणायचं तू मला यांना नाही का म्हणून, मी काय मरू लागलो नाही तुला हाका मारायला म्हणते की नाही, म्हणून राग नाही का, जीव जाऊ लागला तू यासाठीच मी तुला बोलू म्हणते की नाही. म्हणून तसं तुकाराम महाराजांचं वाच्यार्थाचं बोलणे, मी काय मरण झालो जेव्हा की माझा जीव जायना झाला तुला मी हाक मारल्या, तुझं जे स्मरण करायलोय उभं करायलोय हे झाला वाच्यार्थ. वाच्यार्थानं सर्व ठिकाणी भागतंय असं मात्र नाही. ते प्रमाणे ना आपलं वाटतं. देवाची द्वारी तेले मुक्तीचारी, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना असोनी संसारी आणि वेदशास्त्र उभारी. आपण एवढ्या चरणावर थांबलो तिथं, व्यासाची आपण राहिलो. मग शास्त्र उभारी भाय असतात, म्हणजे त्यांना ते अर्थ असा सांगितला म्हणले कोणी महाराज आहे ना, की वेद आणि शास्त्र वरे हात करून सांगायचं. ते गतवर्षी विषय घालता ना, वाच्यार्थाचा विषय आहे ते. वेद आणि शास्त्र वरे हात करून सांगायला लागलेले आहे.
की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, तुम्ही भगवंताचं नाम घ्या. असं कोण सांगायले? वेद आणि शास्त्र. वरे हाती हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, तुम्ही भगवंताचं नाम घ्या. असं कोण सांगायले? वेद आणि शास्त्र. वरे हात करून सांगायले. असं एक तर गतवर्षी त्याच अभंगावर चिंतन होतं ना. हे वाच्यार्थ झालता म्हणून या पुढचा लक्षार्थ महत्वाचा आहे. म्हणून मी यावर्षी लक्षार्थावर चिंतन केलं. जे मित्र बरोबर आहे की नाही? वेद आणि शास्त्र उभारी बाह्या सदा. म्हणजे आता शास्त्र आणि वेद नामाचं महत्व सांगायचे असं नाही आहे. हे झालं वाच्यार्थ. वाच्यार्थात वेद शास्त्र उभारून वरे हात करून सांगायले तुम्ही नाम घ्या आणि नामानं सगळं काम होते. हे झालं वाच्यार्थ. पण तसं नाही. नामधारकानं वेद मला मान्य आहे आणि शास्त्रही मला असा आम्ही बहुविधी समास लावून तिथं बोललो तुझ्या मित्र. त्याच्यावर वसंत म्हणू लागले म्हणा की महाराजांना असा अर्थ सांगितला की वेदशास्त्राला बद्दल तू वरी हात कर. बरोबर आहे. मी म्हणलो की साधकानं वरी हात करायला पाहिजे. मला वेद मान्य आहे, शास्त्र मान्य आहे. हे कोणता अर्थ? लक्षार्थ. आणि वेद आणि शास्त्र वरी हात करून सांगायचे नाम घ्या, हे कोणता? हे वाच्यार्थ. ते वसंत भावना संशय वाढला पण ते आता एका निरसन करू. मला कोणतरी म्हणून लागलं वसंत भाऊ म्हणू लागले तर ते एक दुसरा माणूस विचारा ना महाराजांना. तसं काही महाराज राग करीत नाही. तुम्ही विचारायचं. पण संदीपान महाराजांना कीर्तन आपण घेतला असेल आणि ते म्हणले असतील वेद शास्त्र वरी हात करून सांगायले की भगवंताचं नामस्मरण घ्या. आणि हे तर सरळ अर्थ आहे. हे तर वाच्यार्थ आहे. आणि वाच्यार्थानं थांबायचं नसते. त्याचा आणखीन अर्थ आणि आध्यात्मिक लावावा लागतो. आमचे शास्त्री महाराज तसे लावित होते अर्थ आणि ते अभ्यासच लागतो त्याला अर्थ लावायचा का करता. आमचे पन्नास शास्त्री तसा अर्थ लावून सांगतो. असं असं उलटच उलट. इथं तसंच आहे. वाच्यार्थानं नाही जात जीव, नाही जात जीव. आणि जीव माणूस म्हणते ना बोलण्यात मला काही जीव जायना झालाय, तुला हाक मारली, तुझ्यासाठी तुला हाक मारली तर तुला कळत ना किती हाका मारल्या तर आला नाहीस तू. मला काही जीव जाऊ लागला, तुझंच काम होतं, मग काही नुकसान बी नाही. असं माणूस राग राग म्हणते की नाही? तसा वाच्यार्थाचा अर्थ आहे की माझा काय जीव जायना झाला देवा आणि माझं काही मला काय नाही जात जीव, काही हानी होईना, काही नुकसानही होईना देवा, तुला मी बोलवायलो. हे कोणता अर्थ आहे? वाच्यार्थ. पण लक्षार्थ तसा नाही होत. जीव जात नाही, माझा काय जीव जात आणि माझी काय हानी होत तुला मी बोलवायलो. त्याचा अर्थ लक्षार्थानं झाला. जरा अध्यात्माकडे या. म्हणजे अध्यात्माकडे आल्याशिवाय नाही कळत. अरे बाबा तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे की जीवाला जाणं येणं संभवनीय नाही. इथं जीव पदानं चैतन्याला धरले, बर जडाला धरले असं मात्र नाही. हा जीव जड आहे की चेतन असं कोणी जर प्रश्न केला तुम्हाला केशी म्हणला चेतन आहे. होय चेतन आहे. काय म्हणतो? आता आता आला वाटवलं त्याची म्हणला ना जीव अनादी म्हणला की म्हणलास त्याची काय कोण? जीव चेतन पदाला धरून अनादी का जड पदाला धरून अनादी? बोला. हा तसं नाही. नुसता जीव चेतन आहे की जड आहे? अरे नुसता जीव म्हणल्यावर चेतनही म्हणता येत नाही आणि त्याला जडही. जड विशिष्ट चेतन हे झाला काय? जीव. म्हणून अंतकरणादी खेळी बरोबर आहे. ते माया कार्य आहे, माया अनादी आहे, माया अनादी आहे आणि चेतन स्पेशल म्हणजे अनादी आहे. बरोबर आहे ना? पण दोन्ही विशिष्ट काय? अरे ते मानलाय पण विवर्तवादात मानलाय आपण. आजातवादात कुठेही रे पसारा. हो मग कोण म्हणाले काय? मग आजातवादात माया नाही, कोणता पसारा नाही, पण चेतन नाही का? चेतन त्रिकालावादी सत्य आहे ना. म्हणूनच त्याला नित्य म्हणलेले ना. त्या परमात्म्याला काय म्हणले? ते नित्य. नित्य आहे ना. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निधेय योगी असं म्हणले ना पांडुरंगाला. नित्य पांडुरंग असं जे म्हणले ते असं. एकंदरीत अरे जड विशिष्ट चेतन
त्याला जीव म्हणतात. पण इथं तुकाराम महाराज म्हणाले चेतनाला धरून जीव बोलले. चेतनाला धरून जीव बोलले तर चेतन जातही नाही येतही नाही. आणि चेतनाला जाणं येणं संभव नाही म्हणल्यावर चेतन बरं काय परिच्छिन्न झालं, एक दिवशी झालं. बरोबर आहे ना? व्यापक नाही राहिलं चेतन, एक दिवशी झालं. आणि एक दिवशी जर एक पदार्थ असेल आणि तुमचं ब्रह्म जर व्यापक असेल तर पदार्थ जगात दोन झाले. एक व्यापक पदार्थ आणि एक एक दिवशी पदार्थ, म्हणजे एक अपरिच्छिन्न आणि एक परिच्छिन्न असे दोन पदार्थ मला व्यापतील की नाही. मग अद्वैताची हानी झाली का मुंबईत झाली? कळलं? अद्वैताची काय झाली? हानी झाली. म्हणून अद्वैताची हानी होऊ द्यायची नसेल तुम्हाला तर चेतन जाणं येणं संभवनीय जातही नाही येतही नाही. मी ते नेहमी सांगतो तुम्हाला, कुठेही करंट येईल, एखादं करंट सोडलं, एक गृहीत धरा तसा जर्मलच्या ताराचा एक असा असा बंगला किंवा तांब्याच्या ताराचा, आणि त्याच्यात करंट आणून एक फ्यूज सोडलं. आता लक्षात आलं की नाही? आता ते कलाकारांनी कला केली, वरून करून शॉट नाही बसा, मधात फ्यूज लावले, मधातून तारा लावल्या कोणत्या तांब्याच्या, असा बंगला बनविला. आणि कुठं कुठं पॉइंट त्याचे सोडले. आता जर तुम्हाला काही ती क्रिया करायची असेल त्या फ्युजाची, नाही फ्युजाला जर कार्यात आणायचं असेल, ते फ्युज आहे लाईटचं, त्याला जर सक्रिय कार्यात आणायचं असेल तर आर्थिंगची जोड आर्थिंग दिली, प्रकाश घ्या, यंत्र चालवा, मिक्सर चालवा, काय चालू वाटेल ते, पण फ्यूज पाहिजे की नाही? आर्थिंग. तशी ही मायारूपी कार्याची आर्थिंग आहे. आणि आर्थिंग झाली की ती आणि चैतन्य कार्यरूप, बाकी काय चेतन तर जातही नाही येतही नाही, ते स्थित आहे, सर्व व्यापक आहे, अशा प्रकारचं चेतन आहे. आणि त्याला धरून तुकाराम महाराज म्हणतात जात नाही आमचा जीव, आमचा जीव जात नाही. आणि आमची हानी काही होत, मग हानी नामुक नुकसान पण एकच आहे. सोयाबीन गेलं, कुठून आणलं होतं तुम्ही जायला? है ना? तुमच्या नदीच्या काठावर गेलं सोयाबीन, तुम्ही कुठून आणलं का? आणि कसं राहिले तुम्ही? तुम्ही नाही हसले, तुमची मंडळी तर रडायली ना. काय अज्ञान असतात बाय. याचा अर्थ तो आणलंच होतच काय? अर्जुनाला देव सांगू अर्जुना तो काय आणलं होतं तू रडायला? बघा तुम्ही त्याचे वाक्य, भगवद्गीतेचा संदेश स्वतः मी करीत काय आणलं होतंस आणि तू काय सांगून येणार आहे? पुन्हा हाय काय तू? याच्यावर तो भगवद्गीतेची बिल्डिंग आहे ना, याच्यावर काय भगवद्गीतेची काय बिल्डिंग आहे महाराज. आणि विनाकारण तुला कळणार म्हणजे या कौरवाला मध्ये म्हणायला असतो, अंध्याला देहखंडाना महात्मा असं करायला असतो, मी अर्जुन असं बोलायला काय म्हणले? देहसंबंधाने या लोकांना आपलं समजून तो म्हणतो की मरतेल आणि मी मारणारा हे बोलायला असतो, हे चुकीचं बोलायला चाललं. सोयाबीन आपण फक्त कोळपीला पेरलं, पण त्याला पीक आणायचं काम ते ईश्वरानं, आणि ईश्वराच्याच पाण्यानेही, म्हणजे आणणाराही तोच आहे आणि नष्ट करणाराही तोच आहे. पण तुमची मधली रिकामी बडबड आहे की मी केलं नाही, हे निमित्त त्याला जनित असं. म्हणून अशा बोधावर गेलेला महात्मा केवढ्याही प्रपंचातल्या नुकसानी झाल्या तर मानित. हे पाहिजे असेल तर राजा जनकाचा विचार करा. याज्ञवल्क्य महाराज गुरु आहे कोणाचे? जनकाचे गुरु याज्ञवल्क्य. आणि याज्ञवल्क्य महाराज म्हणजे आता ते ब्रह्मवेत्ते. दोन बायकाचा नवरा आहे बरं का ही केस आहे. किती? दोन बायका. हा, दोन बायका किती करा काय होत नाही बरं काय ज्ञानबा. पण तिला डोसक्यात घेऊ नका, डोसक्यावर बी घेऊ नका. तरी काही करीत नाही, डोसक्यात घ्यायचं ते घ्या म्हणजे
याज्ञवल्क्याला 2 बायका पण ब्रह्म होतं रस्त्यात. रस्त्यात कोण होतं? ब्रह्म म्हणून ब्रह्मवेत्ते. बायका होत्या त्यांना घरात 2. काय नाव होते? मैत्री काकी याला पाठायचा मौली जोडली कोणती होती? मैत्री हा धाकटी. काकी चला 2 बायका. 2 बायकाचा नवरा असला तर जनकाची गुरु आहेत महाराज. जनकाची गुरु आहेत. आणि त्यांचं ठरलं चातुर्मास. काय? आता यावर्षी राजा जनकाच्या मिथिलापुरी चातुर्मास होणार आणि तिथं महाराज राहणार त्याच गावात. चातुर्मास करायचं म्हणजे गावात कसं हिंडायला कुठं बी तिथंच राहणार महाराज. महाराजांची खायची प्यायची व्यवस्था सगळी कोण करणार? राजा. त्यांची व्यवस्था कोणी केली लागतं ना. आणि मग ते टाइम टू टाइम पाठवणार चातुर्मासात. ते कळालं की काय बाबा बरेच महान महान टोपी म्हणजे बाबा संधी मिळाली. याज्ञवल्क्यासारखा वक्ता राजा जनकाच्यात राहायला येणार आहेत म्हणून. हा आणि 4 महिने प्रवचन आपल्याला ऐकायला मिळणार आहे त्यांच्याकडून. चला आपण बी तिथंच राहू ना. हा जंगलात राहणार झोपडेवाले बकर जंगलात राहत होते ऋषी मुनी त्या का. हा ते राजे महाराज आपले ऋषी मुनी काय राजे महाराजे आले. भाविक धार्मिक लोक येतातच हो. चला म्हणजे जनकाच्याच घरी तिथंच राहू. व्यवस्था तर होईल ना. राजा जनक मला किती पब्लिक येऊ द्या. 4 महिने जेवण्या खावण्याची व्यवस्था आंघोळी पिंगोळीची मी करतो. या म्हणला सगळे. मग संन्यासी महंत आले. त्याला झोपड्या फेपड्या बांधून त्यांची व्यवस्था त्यांच्याप्रमाणे केली. पाठ रोज चालायची. याज्ञवल्क्य महाराज सांगायचे मुख्य श्रोता समोर कोण? जनक. बाकीचे तुमच्या आमच्यासारखी कोणी राजे महाराजे गावातले नागरिक कोणी कोणाला मोकळीक असते त्या फार मारतात काय ना. सगळे रोज पाठ चालू. हो. एके दिवशी राजकारण म्हणल्यावर काहीतरी मदत येत. व्यवहार म्हणून थोडं तरी काहीतरी मदत अडथळा काम थोडस आलं. फक्त 5 मिनिट 10 मिनिट लेट झाले. कोण? राजा जनक. आणि इथं टाइम झाला 7 म्हणजे 7 आणि 8 म्हणजे 8. बरं काय. मग जनक राजा आले नाहीत. 5 मिनिट लेट आहेत ते. आणि सगळे येऊन बसले. संन्यासी महंत राजे महाराज दुसरे कोणी ऐकणारे सोडले येऊन बसले. त्याच्यातले संन्यास म्हणले टाइम झाला. वर्ण म्हणले याज्ञवल्क्य म्हणले टाइम झाला खरं आहे पण जनक राजा आले नाही. राहायला खरा मेन स्रोतात ते होता. कोणता? ते आले नाही. आमच्या रंगनाथ गुरुजी म्हणत होते मला त्या काळात मुरली आला नाही. मुरली टिपीत होता म्हणून ते टिपण ह्याला लावणी लावित असेल ते लावायचं नव्हतं. ते वह्या भरीत होते मुरली मला. रंगनाथ गुरुजी सांगायचे 15 गुरुजीनं सांगायचं त्या मुरलीनं लिहिण्यात हुशार होती मुरली मला. म्हणजे कधी कधी म्हणत होती मुरली कुठं मुरली 2 मिनिटं सांगायचं मुरलीचं असं काय ते होतं म्हणले मला सांगते मला. त्याच्यामुळे ते जनकासाठी थांबते. थोडं थांबा. बाकीचे संन्यासी गावा काय काय लोक असतील बरं. काय महाराज म्हणले जनक राजात काय लागून गेला. आता आम्ही म्हणले काय आलो 5 मिनिटं आगाव झाली तरी तुम्ही सांगायला सुरुवात करत नाही काय. ते म्हणले नाही रे राजा आणि श्रोता हुशार आहे. त्या मग त्याचे घोसाळा आला म्हणजे तेच असा काय बंद करायला असा काय लागून गेला. पण महाराज थांबलेच. याचं बोलणं ऐकून घेतलं. महाराज थांबले. राजा जनक आल्यावर जिथं जागा असते तिथं बसले. दर्शन तिथूनच केलं. झालं ओम शांताकारण. पाठ सुरू झाला. याज्ञवल्क्य महाराजाला आडवं बोलले होते ना तेच काय असा लागून गेलाय. ते याज्ञवल्क्य महाराजाला ते त्याचं श्रेष्ठत्व पटवून द्यायचं होतं. श्रोत्यांचा राजा आहे. श्रोत्यांचे राजा आहे बघा काय काय जगात. जनक राजा श्रोत्यांचा राजा. माणसाचा राजा तर आहेच आहे पण श्रोत्यांचा राजा. अर्जुन श्रोत्यांचा राजा. परीक्षिती श्रोत्यांचा राजा. लक्षात आलं. परीक्षिती हा बघा बरं. परीक्षिणीच्या राया ऐके बापा धनंजय. म्हणले की नाही कृष्ण परमात्मा परीक्षिणीच्या म्हणजे ऐकणाऱ्यांचा राजा. अर्जुना ऐक
भगवान सांगू लागले अर्जुनाला, तू श्रोत्यांचा कोण आहेस? राजा राजा आहेस, राजा. तसं युक्ती सागरा हा श्रीकृष्ण युक्ती सागरा हा हा अगस्तीची दुसरा हा म्हणून घोटू बरोबर आहे एक सराव गेला. बघा दादाने सांगितले तर राखण्या पाहिजे होता तुमचा. त्याला सांगा फोटो काढून. कृष्णोक्ती सागर हा खोट भरूक आहे नाही, हे अगस्तीचं दुसरा आणि खोट भरूक आहे एक सराव. मला अगस्ती सारखाच आहे बघा, सगळंच पिऊन घ्या. जसं अगस्तीनं पाणी समुद्राचं पेल तसं श्रीकृष्णाचं सगळं बोलणं अशी हाव होती. कोणला? अर्जुनाला. अर्जुन. आणि म्हणून श्रोत्यांचा राजा का म्हणले महाराज? तेवढी बडबड आहे, तेवढे वादंत्री वाजायले, हे गर्दा 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 गर्दा, ढोल टिमक्या काळा चिंताळा, आणि एवढ्या गर्जात अर्जुन लक्ष देऊन ऐकायला सर्वांगाचे कान केले. आणि परीक्षेची तासाच आहे. परीक्षेची कसा आहे? तसाच आहे महाराज. म्हणून शुकाचार्य म्हणले त्यांना, हो श्रवण सौभाग्य चक्रवर्ती ऐक राजा परीक्षित. शुकाचार्य म्हणले श्रवण सौभाग्य चक्रवर्ती म्हणजे ऐकणाऱ्यांचा तू कोण आहेस? चक्रवर्ती राजा आहेस. ऐक बापा, ऐक परीक्षित, ऐक. हो कोण बोलायला हे म्हणणारा? त्यांना उपमा श्रोतांचा राजा देण्याची उपमा देणारा कोण? जो ज्ञानियांचा ज्ञाननिधी, पूर्णबोधाचा उधधी, आनंदाचा क्षीराब्दी, तो श्री सुख स्वानंदी तो शेला बोले ऐक बापा परीक्षित. कोण म्हणाले? ते एवढ्या पदवीवरला महात्मा, त्यांना म्हणते श्रोत्यांचा राजा. तसा जनकाला श्रोत्यांचा राजा यांच्यावर ते म्हणले, ते बरोबर बोललो, पण यायला खपलं नाही. कोणला? बाकीच्याला राग आला. बाकीच्याला राग आला. मग ते त्यांचा राग किंवा खमेंडी घालविण्यासाठी आणि यांचं श्रेष्ठत्व पटवून देण्यासाठी त्याने एक कला केली. का? ते ब्रह्मवेत्तेत महाराज, ते सर्व भूत हृदय आहेत. ते अग्निदेवाला सांगितलं जरा पेट घ्या, जरा पेट. म्हणजे तुम्ही सामान्य रूपातले प्रगट पहा, विशेष रूपानं अग्नी झाला आणि तिकडून मिथिला जळत गेली. मिथिलाच आग लागली. हा मिथिला आग लागली, गर्दा झाला, गाव पेटले, गाव ते तर अग्नी इकडे आला. कुठं? मनपाकड. वारं सुटलं इकून टिकून, त्या अग्नी आला की झोपडायला लागला महाराजाची. काय लागला? आणखी मन पकड आला नव्हता, ते झोपडायला. मग महाराज उठले की लागले पळायला. प्रत्येक पळायले बाबा लंगोटी लोटा, दुसरं काय? भोपळ्याचं पाणी प्यायचं पात्र आणि लंगोटी होती बघा. काय एक जळायसारखं नव्हतं. ती व्हायला पळायली. ते कोण? ते सगळे महाराजाची कथा चालूच आहे, प्रवचन चालूच आहे. आणि ते ऐकणारा एक मेन श्रोतात ते काय उठला, हे सांगायले ते ऐकायले, हे सांगायले ते ऐकायले. आणि संन्यासी गेले झोपड्यात. काय म्हणले? बाबा आमच्या मोठे दर्जाला ते ईद व्हायला गेले महाराज. आणि मग ते महाराज राजा जनकाला सांगू लागले, मिथिला जळायली, मिथिलायाम दग्धायाम नमेद हे ती कष्ट. राजा जनकानं उत्तर दिलं, मिथिला जरी जळत असेल तर त्याच्यात माझं काही जळत अजिबात नाही. मिथिला जळायली, माझं नाही काही जळत. हे उत्तर दिलं राजा जनकानं. अग्नी पेटला, मंडप पेटला, बसायच्या सतरंज्या पेटल्या. आणि सतरंज्या पेटत आल्यावर तुमच्या इथं मांडीला पोळणार का नाही आता? बर का भरत? हे खाली मेन कापड पेटल्या मांडी. महाराज पाय पेटला राजा जनकाचा पायाला. लोक म्हणले महाराज पाय जळायलाय. काहीच नाही. देहायाम दग्धायाम नमेद हे ती कष्ट. माझा देह जरी जळाला तर माझं त्याच्यात काही जळत नाही, असं उत्तर राजा जनकाने दिलं. म्हणून तुकाराम महाराजांच्या मुखात आलं, तुका म्हणे राज्य करिता जनक, अग्नी माझी एक पाव जळे. अग्नीत एक पाय जळायलाय तरी माझं काही जळत नाही म्हणला. म्हणजे देह सुद्धा जळाला तरी म्हणजे माझं नुकसान नाही. अशा बोधावर जावं लागते. आणि अशा बोधावर गेल्यावर हे उत्तर देता येतात. काय? नाही जात जीव, नाही होत हानी, आणि सहजते म्हणे आठवले, माझं काही जीव जात नाही देवा, आणि माझे काय नुकसान. सहज मनात आठवलं तुझं स्मरण केले. याच्यात अर्थ माझा देह जरी गेला
किंवा पाय जरी तुटला तर नुकसान झालं. राजा जनकाने उत्तर दिले की माझा पाय जळायलाय म्हणजे मी जळालो नाही. काळ अनुकूलात वापरते हा तरी सांडू नये आपले धैर्यवळ. वा अनाचारी मन केवळ हो नये बाटू सर्व. बघा बरं कसा मस्त गोड बोलतोय. सोयाबीनला पाऊस भिजू लागला की चवळ्या झाका एक्स्ट्रा जाते. लेकरं हिलाचे कोंबडं तर ही जाते चवळ्या झाकायला. बरोबर आहे. तिकडं तर धैर्यवाळ कधी सोडित नाही तू नाही का? इकडं काय जर इकडं होऊ लागलं तर फार मारतात हो का. पण तिकडं उठला की महाराज रात्रीच्या 12ला कीर्तन होऊन आलो. 12-1 वाजलाय. कुंकून तिकडून इकडं होतं गंगाकडचा पण कुंकड आणि आलो कीर्तन ह्याचं वावरच्या बोरीच्या वावरच्या आलं लागलं जवळ आलं त्या रोडामुळे एक नंबरवर आहे. उतार 12-2 काय मोटर बंद करायचं. मोटर चालू आहे म्हणला आणि डायरेक्ट धरून आलं. रात्रभर झालं कमाल आहे का नाही. हा मी केला आमचा कशी गमत आहे सांग बरं. काय तुकाराम महाराजांसारखी म्हणाले आमचं काय नुकसान काय हानी आमची सांगा. काय देवा तुला बोलवायला आमची काय हानी आहे. काय नाही आमचं नुकसान होत आणि आमचा जीव जात नाही. हे बोलणं हे खरं तर ह्या याज्ञवल्क्य महाराज जनक राजा तुकाराम महाराज एका बोधावरले लोक आहेत. हो एका बोधावरले लोक आहेत खरं. म्हणून तुकाराम महाराज देवाला उत्तर देतात राजा जनकाला माझ्या ह्याच्यात काही नुकसान नाही. मी त्याला जळाली तरी नुकसान नाही. लेकरं जळाली तरी नुकसान नाही. राज्य जळालं तरी नुकसान नाही. देह जळाला तरी या बोधावर जावं लागते आणि या बोधावर गेल्यावर त्याला म्हणतात कळाव त्यानं उत्तर होतं किंवा महात्मा कळलं. म्हणून एक लक्षात ठेवा तुकाराम महाराज तेच म्हणतात की नाही जात जीव होत नाही हानी आणि सहज ते म्हणे आठवले. म्हणजे सहज मनात आठवलं तुझं आठवण झालं स्मरण झालं म्हणून मी तुला बोलवायलो देवा. वास्तविक मध्ये काही काम पडलं नाही. आपला टाइम संपला. उद्या